तुमच्या घरी पण असं असतं का हो की भाजी जर आवडीची नसेल तर पोटभर जेवत नाहीत? माझ्या घरी पण असंच असतं. मी त्यासाठी मस्त अशी बघा आज मसालेदार मिरची बनवली आहे, ज्यामुळे तुम्हाला जर आवडीची भाजी नसेल ना घरात तरीसुद्धा घरचे पोटभर जेवतील, इतकी सुंदर आणि टेस्टी आपली ही मिरची लागते. 2 घास जास्तच खातील. त्यामुळे आपण आज मस्तपैकी अशी मसालेदार फ्राईड मिरची बनवणार आहोत. अगदी 5 मिनिटाची रेसिपी झटपट तयार होते. मिरची घेताना जरा कमी तिखटाचीच घ्या, म्हणजे खूप जास्त त्रास होणार नाही. आणि ही आता मी कमी तिखटाची मिरची घेतले, 10-12 मिरच्या आहेत. मधून कट मारायचं आहे. पूर्ण आपल्या मिरचीला 2 भाग करून घ्यायचे आहेत मिरचीचे आपल्या. मी अशा प्रकारे बघा पूर्ण ह्या सर्व मिरच्या मधून कट करून घेते. प्रत्येक मिरचीचे 2 भाग करून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे. आणि आता मी कढईमध्ये 1 चमच्यावर तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये आपल्या मिरच्या घालून घेते. मिरच्या घातल्यानंतर अंगावर उडतात, त्यामुळे जरासं सावधगिरीनेच आपण मिरची फ्राय करायची आहे. तर याला आपण छान असं हलवत राहायचं आहे. थोड्याशा सॉफ्ट झाल्या पाहिजेत, यातलं कच्चं पण निघालं पाहिजे, तोपर्यंत आपण ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता आपण यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे, चवीनुसार हळद घातली आहे, अर्धा चमचा धने पावडर घातली आहे, गरम मसाला अर्धा चमचा घातला आहे आणि थोडंसं आमचूर किंवा आमचूर नसेल तर चाट मसाला घाला. तर मिक्स करून घेऊया. पूर्ण मसाला हा आपल्या मिरचीला लागला पाहिजे, अशा प्रकारे आपण छान असं हिला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आत्ता आपण काय करायचं, आपल्याला छान अशी कुरकुरीत मिरची हवी आहे. झाकण ठेवायचं आहे, आतल्यात ती शिजेलसुद्धा आणि छान कुरकुरीतसुद्धा बनते. तेलावर ना मस्त अशी ती फ्राय होते. पूर्ण थोडासा लालसर कलर येईपर्यंत आपण हिला फ्राय करायची आहे, म्हणजे थोडासा कुरकुरीतपणा पण तिच्यामध्ये आला पाहिजे. मस्तपैकी आपली ही मिरची बघा तयार झालेली आहे. एकदम छान आणि टेस्टी आपली ही मिरची लागणार आहे. जेवताना जर तोंडी लावण्यासाठी काहीच नसेल आपल्याकडे तर तुम्ही अशा प्रकारची मस्त अशी मसालेदार मिरची बनवा. सगळे अगदी पोटभर जेवतील. मस्त अशी रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. माझा व्हिडिओ कसा वाटला मला एकदा नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही अशी मिरची फ्राय केल्यानंतर मला कमेंट करून सांगा कशी झाली होती. माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून ठेवा. येणारे सर्व व्हिडिओ छान छान व्हिडिओ पाहत जा. थँक्यू.